परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का, हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे। याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत। आपल्याला माहित असेल तर आमचे BLA आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष असतील, उपविभागाध्यक्ष असतील, शाखाध्यक्ष असतील, आमचे BLA असतील, आमचे गटाध्यक्ष असतील, आम्ही सध्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने एक कार्यक्रम राबवतोय, म्हणजे मतदार यादी वाचन आणि त्याची ओळख करून देणं। त्या अनुषंगाने बँड्रा पश्चिम जो सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे, जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून, त्याच्यामध्ये कोण डुबार आहे कोण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी सवय आशिष शेलारांना आहे, त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय। आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोध कार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील, तिथले उपविभागाध्यक्ष असतील, तिथले शाखाध्यक्ष असतील, तिकडे गटाध्यक्ष असतील, या सगळ्यांनी केलं, अनेक 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 मतदार यादीतले घोटाळे आहेत। त्यातले उदाहरणार्थ 3-4 जे घोटाळे आहेत हे आज मी आपल्यासमोर मांडणार आहे। आणि अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत, त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे 2 ते 3 मध्ये त्यांनी 2 ते 3 मध्ये आम्हाला वेळ दिलेले आहेत। आमचे विभागाध्यक्ष जाऊन तिकडे आज रितसर याची तक्रार नोंदवणार आहे। पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला असं वाटतं एक सागर तरंग बिल्डिंग आहे, तिथे आमचे तुषार आफळे सुद्धा राहतात। आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये 1 नंबर ते 28 नंबर असे फ्लॅट आहेत आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची, तिथे 1 ते 28 घर क्रमांक आहेत। तिथे आम्हाला 2 नावं अशी आढळली। एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको, या महिला असाव्यात, कारण पतीचं नाव आहे बासू कलको, घर क्रमांक 455। आता ज्या फ्लॅटमध्ये 1 ते 28च फ्लॅट आहेत तिकडे 455 घर क्रमांक कुठून आला, हा महत्वाचा प्रश्न। आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात, त्यामुळे हे 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही 455 नावाचा घर क्रमांक नाही। आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला, कधी काय, तो आलेला नाही आणि असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही। त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर, पतीचे नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज, त्यांचा घर क्रमांक आहे 12/33। तर जिथे 1, 2, 3 ते 28 असे घर क्रमांक आहेत, 12-33 हा कुठला क्रमांक आहे माहित नाही। वय 37, लिंग महिला। आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये राहिलेली नाही। मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं, का कोणी जाणीवपूर्वक घातलं, का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं, याचं संशोधन मला असं वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। हा नंबर 1। आता एक खास शेलारांसाठी आहे, किनारा बिल्डिंग। किनारा बिल्डिंग मध्ये 1 ते 14 फ्लॅट आहे, 14 ना, 1 ते 14 फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून 2 ते 3 मिनिटावर आहे।
तर इथे आम्हाला एक नाव सापडून आलं, फहद गुलाम मोहम्मद पठाण, स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार. नाव आहे फहद गुलाम मोहम्मद पठाण. त्यांचा हा ईपी आहे ना, ROL 456567 चा ईपी क्रमांक आहे. वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण. घर क्रमांक 77K. आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत. मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला, आणि मग तो जर घर क्रमांक तिथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली, आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का, की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही. आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर, यांचं नाव जाणीवपूर्वक घुसवण्यात आलं, हा संशोधनाचा विषय. आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये, पण मग आशिष शेलार जागरूक नाहीत का, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हा झाला किनारा बिल्डिंग 1 ते 14. आपल्याला रंगशारदा माहित असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच आहे. तर तिकडे एक गणेश मंदिर आहे, देऊळ आहे, देऊळ. त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात. कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे, सगळेजण जातात त्या देवळामध्ये. आता देवळामध्ये जनरली देव राहतो, तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे, आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत? यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचे नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेले आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत. यांना मराठी नावं नका नाही घुसडवत, परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक? याचं उत्तर द्यायला पाहिजे.